कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. आजचं राजकारण गुलामांचा बाजार. बाळासाहेब ठाकरे असते तर व्यथित झाले असते. कल्याण डोंबिवलीच्या राजकारणानं शिसारी आल्याचं वक्तव्य. शिवसेना सोडताना वेदना झाल्या, पक्ष नाही मी घर सोडलं होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात राज ठाकरेंचं विधान. गुजरात्यांकडून आपल्यावर घाव घालण्यासाठी आपल्याच माणसांचा वापर. उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर घणाघात. मेलो तरी बेहतर, पण 2 व्यापाऱ्यांचा गुलाम होणार नाही, ठाकरेंचा निर्धार. कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल. पक्षाकडून कोळसेवाडी पोलिसांमध्ये मिसिंगची तक्रार दाखल. सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी. महापौर निवडीआधी चंद्रपूर काँग्रेसमध्ये उभी फूट. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून वेगवेगळे गट स्थापन. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मध्यस्थीचे प्रयत्न फेल. अकोल्यामध्ये भाजपनं शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या मदतीनं गेम फिरवला. भाजपकडून 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी. महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी हेल्पलाईन सुरू. आता एका कॉलवर सुटणार योजनेसंदर्भातील सर्व प्रश्न. मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळांना मोठा दिलासा. एसीबी पाठोपाठ ईडीच्या केसमधून निर्दोष मुक्तता. विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा. दिंडोरीमधून निघालेलं लाल वादळ नाशिकमध्ये धडकणार. 20,000 शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर. गृहमंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास अखेर पोलिसांना शरण. हायकोर्टानं फटकारल्यानंतर विकासची शरणागती. विकाससह 13 आरोपींना 2 दिवसांची कोठडी. बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपीला 27 जानेवारीपर्यंत कोठडी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणखी गंभीर. रायपूर T20 टीम इंडियाची शानदार कामगिरी. भारताचा न्यूझीलंडवर 7 गडी राखून मोठा विजय. ईशानची वादळी खेळी. सूर्यकुमारही तळपला.